येईल का जुळून नाते? त्यांचा प्लॅन फसला हे कळल्यावर त्यांचे बाकीचे लपून बसलेले लोक लगेच बाहेर आले. तरीही आदित्य सुटलाच होता त्यांच्या हातून. इथून पुढे अजून घरी कोणालाच आदित्यच्या ॲक्सिडेंटबद्दल सांगितलं नव्हतं. शिवने आदित्यच्या डॅडना सांगायचं ठरवलं. घडला प्रकार काही कोणाच्या हातात नव्हता. शिवला चिंता होती ते कसे रिॲक्ट होतील याची. हॅलो, प्रकाश म्हणाले. अंकल, तुम्ही थोडं बाहेर येऊन बोला ना, शिव म्हणाला. तसे प्रकाश बेडरूममधून बाहेर आले. तसंही नीता कानात ब्लूटूथ घालून काही सोशल मीडियावर व्हिडिओ बघत होत्या, त्यामुळे त्यांना काही कळलं नव्हतं. बोल शिव, बाहेर आलोय, प्रकाश म्हणाले. अंकल, तुम्ही धीटपणे ऐकून घ्या. आदित्यचा ॲक्सिडेंट झालाय. तुम्हाला बाहेर गाडी पाठवली आहे. तुम्ही त्यात बसून या. आंटींना काहीच सांगू नका, शिव बोलला. प्रकाशना एकदम सुन्न झालं. काय करायचं? माझ्या मुलाच्या मागे का सगळं लागलंय? त्याने दुसऱ्या मिनिटाला स्वतःला सावरलं. नीतांना काहीतरी कारण सांगून ते गाडीतून आदित्यकडे निघाले. वाटेत भरपूर विचार मनात येत होते. कसा असेल माझा आदी? प्रकाशना अटॅक आल्यापासून आदित्यने बिझनेसपासून त्यांना लांबच राहायला सांगितलं होतं. त्यानंतर त्याने पूर्ण बिझनेस हँडल केला होता. सर्व आपल्या परीने सांभाळून त्यांना कोणताही टेन्शन घेऊ नका असं सांगायचं आम्ही. आताही त्याच्या त्याच वाक्यासाठी ते स्वतःला उभं करत होते. जर आपणच कोसळलो तर त्याला कोण धीर देणार? आपल्याला त्याने जसं सावरलं तसं आपल्यालाही त्याला सावरता आलं पाहिजे. अगदी 22 वर्षाचा होता. कसा सगळा बिझनेस हातात घेतला त्याने. त्यानंतर मात्र मीही बिझनेस बघायचं कटाक्षाने टाळलं. ते स्वतःशीच विचार करत होते. प्रकाश हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांचं हृदय भीतीने धडधड करत होतं. आपल्या मुलाची कशी अवस्था असेल असं वाटत होतं. त्याच विचारात ते कधी हॉस्पिटलला पोचले काहीच कळलं नाही त्यांना. शिव त्यांची वाटच बघत होता. नीतांना कळलं तर रडून हैराण झाल्या असत्या. आदित्य अजूनही आउट ऑफ डेंजर आहे असं डॉक्टरने सांगितलं नव्हतं. शिवला स्वतःला कोणीतरी धीरासाठी हवं होतं. अंकल, शिवचा आवाज कानी पडला तेव्हा ते तंद्रीतून बाहेर पडले. आजूबाजूला बघितलं. हॉस्पिटल आलं होतं. इतक्या लगेच पोचलो? प्रकाशने शिवला विचारलं. नाही, पूर्ण 1 तास तुम्ही प्रवास केलात, शिव म्हणाला. तशी त्यांनी मान हलवली. एवढे आपण विचारात हरवलो होतो. आधी कसा आहे, कुठे आहे तो? प्रकाशने विचारलं. अंकल, मी पटकन येऊन बाहेर लिफ्टमध्ये चला. आपल्याला कोणी बघायला नको. बॉडीगार्ड आहेत बाहेर. हॉस्पिटलची सुरक्षाही आहे. तरीही आपण सावध असलं पाहिजे ना, शिव म्हणाला. प्रकाशने फक्त मान हलवली. स्वतःला फक्त एकच समजावत होते ते की आपल्याला खंबीर राहायचं आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिव त्यांच्यासोबत चालत होता. शिव, आदित्यला बघू शकेन ना मी? मला धक्का नाही ना बसणार? त्यांनी न राहून विचारलंच. अंकल, आपल्याला खंबीर व्हावंच लागेल, कारण ना तुमच्याकडे पर्याय आहे ना माझ्याकडे. आदित्य पूर्ण बरे होईपर्यंत आपल्याला दोघांना सर्व सांभाळायला लागणार. मी आहेच, पण माझ्या सोबतीला तुम्ही असलात की मला बरं वाटेल, म्हणून मी तुम्हाला बोलवलं आहे. मला माहीत आहे तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण ह्यातून तुम्हीच मार्ग काढू शकता अंकल. बाकी मी कोणालाच काही सांगू शकत नाही, शिव म्हणाला. आणि पॅन्टच्या खिशातला रुमाल काढला. तो काढताना मोबाईलही काढला. त्याला मितालीचा फोन आलेला दिसला. त्याने हॉस्पिटलमध्ये मोबाईल सायलेंट केला होता, त्यामुळे मितालीने केलेले कॉल त्याला कळलेच नव्हते. आता त्याने पटकन रिसीव्ह केला. हॅलो, शिव बोलला. शिव, तुम्ही कुठे आहात? ती रडतच म्हणाले. मी थोडा कामात आहे म्हणून कॉल नाही उचलला. मी संध्याकाळी कॉल करतो तुला. शिवने तिची जास्त चौकशी न करता तिला नंतर कॉल करतो सांगितलं होतं.
सद्यस्थितीत त्याला आदित्यवर लक्ष फोकस करायचं होतं. डॉक्टर, आदित्य सरांना एकदा बघू शकतो का आम्ही? शिवने विचारला. नाही, सध्या तरी नाही. त्यांचं ऑपरेशन झालं की मगच तुम्हाला बघता येईल, डॉक्टर म्हणाले. आता दुपार होत आलेली, त्यामुळे अजूनपर्यंत त्याला बघायला देतील असा शिवचा अंदाज होता. ठीक आहे, अगदी मनावर दगड ठेवून शिव म्हणाला. थोड्याच वेळात आदित्यला बाहेर आणलं गेलं. तसं प्रकाशाने शिवला भेटायला बोलवलं. आदित्यच्या हाताला, डोक्याला पूर्ण बँडेज होतं. पांढरं पांढरं बघून प्रकाशनं भरून आलं एकदम. शिवने त्यांचा हात घट्ट पकडला. अंकल, आपली सरांना जास्त गरज आहे, आपण रडून नाही चालणार, शिव म्हणाला. तो स्वतःलाही तेच समजावत होता. प्रकाशने मान हलवली. ते हळूहळू आदित्यजवळ जाऊन बसले. मनात असंख्य प्रश्न, तरीही त्याचा चांगला हात ते हातात घेत म्हणाले, आदी बाळा, तू लवकर बरा होशील. त्यांनी त्या बँडेजवरूनही घाबरत हात फिरवला. सर्व केस गायब होते. त्यानंतर ते डॉक्टरांशी बोलायला गेले. डॉक्टर, नेमकं रिपोर्टमध्ये काय आलंय? त्यांना याचा पुढे जाऊन काही परिणाम नाही जाणवणार, शिवने विचारलं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा का शरीर आपलं बिघडलं की कितीही मेडिसिन घेतले तरी ते पहिल्यासारखं कधीच होत नाही. तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर तुम्ही 80% बरे होऊ शकता, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. आमच्या परीने आम्ही आमचं बेस्टच दिलंय, पण आपल्या शरीराची रचना एवढी क्लिष्ट आहे ना की एवढीशी चूकही बिघडू शकते सर्व. हे एखाद्या केसमध्ये होऊ शकतं. तेच त्यांचं व्यवस्थित झालं तर मग काहीच काळजी नाही, पण पुढे जाऊन त्यांना काहीच त्रास होणार नाही असं अजिबात सांगता येणार नाही, डॉक्टरांनी दोघांना समजावत म्हणाले. दोघेही समजदार होते. डॉक्टरांवर राग काढून काही आपला माणूस आपण परत आणू शकत नाही, तर त्या देवावर भरोसा ठेवला पाहिजे. तो नक्कीच यातून मार्ग काढेल, चांगलं करेल. प्रकाशच्या मनात विचार चालूच होते. नकळत तिथेच हात जोडले गेले त्यांचे. ना मूर्ती ना फोटो, जिथे तू उभा तिथे मी सोबत आहे. जीवनाचं सत्य माहीत होतं त्यांना. कंपनीत यायला बंद झाल्यापासून त्यांनी भक्तीमध्ये जास्त मन रमवलं होतं स्वतःचं. बाहेर गेले नाहीत कधी, पण गीता, रामायण, तुकाराम गाथा हे ग्रंथ त्यांनी वाचले होते. म्हणूनच आज ते उभे राहू शकले होते. नाहीतर दुसरा अटॅक यायला वेळ लागला नसता. जे होणे आहे ते कधीच सुटत नाही. तू कितीही जीवाचा आटापिटा कर, पण जर देवाची साथ असेल तर तुझं कोणीही वाकडं करू शकत नाही. आलेल्या संकटातून तू सही सलामत बाहेर पडशील. हे मिळालेलं सार आज त्यांच्या उपयोगात आलं होतं. म्हणून ते शांतपणे विचार करू शकले. देव माझ्या सोबत आहे तर तो योग्य तेच घडवेल, हा विश्वास त्यांनी अंतरी ठेवला होता. आदित्यच्या उशाशी बसून ते देवाचं नाव मनात म्हणत होते. विठ्ठलाचं नाव ते मनाशी जपत होते. राम नामे कितीतरी लोक तरले आहेत. आपणही यातून नक्कीच बाहेर पडू, हा विश्वास त्यांना होता. डॉक्टर थोड्या वेळाने आदित्यला चेक करून गेले. अजून तरी काही कळलं नव्हतं. मेडिसिन सलाईनमधून टाकून दिले. काहीच हालचाल दिसत नव्हती. शिव, दिव्याला बोलावशील? प्रकाशच्या प्रश्नाने शिव स्तंभित झाला. कारण प्रकाश असं काही विचारतील त्याला वाटलंच नव्हतं. त्यात दिव्याला हे सांगणं म्हणजे मोठा टास्क होता. बायका आधी रडून गोंधळ घालतात. कुठे आहोत काही बघत नाहीत. म्हणून त्याने प्रकाशना सांगितलं होतं, बाकी कोणालाच सांगितलं नव्हतं. अंकल, दिव्या मॅडमना एवढ्या लवकर? आधी सरांना थोडं तरी बरं होऊ दे. आदित्य सरांना असं बघून त्या घाबरतील. आपण आधी आंटींना बोलावला पाहिजे, कारण त्यांना वाईट वाटेल, शिव म्हणाला. तिला नको, आधी तू दिव्याला बोलव.
तो मागे ॲडमिट होता तेव्हाच दिव्या आल्यावर त्याला लगेच शुद्ध आली होती ना. हे कनेक्शन असतं जे त्या विद्यार्थ्यानेच लावून दिलेलं असतं. प्रकाश आदित्यकडे बघत म्हणाले, ठीक आहे अंकल, मी बोलावतो दिव्या मॅडमना, पण मला एक भीती वाटते. अजूनही ती व्यक्ती बाहेर आहे जिने दिव्याला किडनॅप केलं होतं. शिवने आपली शंका बोलून दाखवली, कारण आदित्य दिव्याची किती काळजी घेतो माहित होतं त्याला. तिला वेगळी तयार कर, तिला कोणीच ओळखता कामा नये, प्रकाशने युक्ती सुचवली. काय वाटतं तुम्हाला, प्रकाशचा विचार कामाला येईल का? दिव्या खंबीर उभं राहून बघू शकेल का आदित्यला? प्रकाश म्हणतात तसा बॉन्ड आदित्यला परत आणू शकेल का शुद्धी? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी करण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाथाडे. धन्यवाद. माझ्या इतर कथा या चॅनलवर ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अबीर, पुन्हा नव्याने, गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे यासारख्या अनेक कथा तुम्ही या चॅनलवर ऐकू शकता, वाचू शकता. आशा आहे की या सर्व कथा तुम्हाला आवडतील. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना त्या शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथा वाचण्याचा आनंद मिळेल.